तर कॉलेज जीवनात काही मैत्रीण वगैरे काय कॉलेज जीवनात काही मैत्रीण वगैरे होती का? नाही मैत्रिणी खूप होत्या ना, सगळे नाटकात सगळे खूप जण असले. आणि मी गोष्ट इथे सांगतो म्हणजे तुम्ही आता मैत्रिणीच्या बाबतीत विचारत होता. मी चंद्रपुरात एकमेव असा कलावंत आहे की चंद्रपुरातल्या मॅक्सिमम लेडीज आर्टिस्ट सोबत मी काम केलेलं आहे. म्हणजे कापसे मॅडम पासून तर सगळ्या म्हणजे उईके बहिणी जोडी आणि स्नेहलराव गौरी सोबत कल्याणी सोबत आणि नूतन धवणे. त्याच्यानंतर आता नवीन म्हणजे आरती आंबेकर त्यांच्यासोबत जुन्या काळाचे लेखक इतके अभिनेत्री होते, त्या सगळ्यांसोबत मी काम केलेलं आहे. आणि नवीन पिढी म्हणजे आता सुशांतची मुलगी तिच्यासोबतही मी एका नाटकात काम केलं. म्हणजे तिसरी पिढी सोबतही मी काम केलेलं आहे असं म्हणतोय. हॅलो सर, मी रोशन व्यक्ती आहे. सर, आपला जेंडर अँड आयडेंटिटी, हंग्री ग्रो आणि तांडा हे सलग 3 वर्ष आपलं नाटक अंतिम फेरीत गेलेलं आहे. पण आपण अंतिम फेरीमध्ये त्याला नंबरात आणू शकलो नाही. एक अभिमानाची बाब आहे की आपण अंतिम फेरीमध्ये चंद्रपूर मधून आपण प्रेझेंटेशन केलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण अंतिम फेरीमध्ये जाऊन अंतिम फेरीत नंबर आणण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार आहात किंवा तुमचे काय प्लॅनिंग असेल याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. आहे म्हणजे कसं असतं की आपण इथे जातो आणि आपण मला असं वाटतं की आपण थोडं तांत्रिक बाजूला मुंबई आणि तिकडचे जे नाटकं प्रेझेंट होतात, खूपशे नाटकं तुम्ही बघाल तर त्याच्यात व्यावसायिक म्हणजे सिरियल मध्ये काम करणारे आर्टिस्ट सुद्धा हौशी रंगभूमीला काम करतात आणि व्यावसायिक मध्ये प्रकाश योजना करणारे आणि दुसरे नेपथ्य सांभाळणारे लोक तिथे नेपथ्यकार असतात. त्यांच्या कम्पॅरेटिव्हली मला वाटतं की आपण थोडंसं कमी पडत असेल. पण आपण बघू पुढच्या वेळेला जर असा चान्स आला मी नाटक बसवलं तर आपण विचार करू की आपण त्याच्यावर काय करता येईल. आणि विशेष म्हणजे काय होतं की कलाकार सांभाळण्याचा तर इथे आर्टिस्टचा वेळ जातो म्हणजे दिग्दर्शकाला. तर त्यामुळे काय होतं प्राथमिक फेरीत जो पहिला प्रयोग होतो तो उत्तम होता आणि त्यानंतर सगळे कलाकार ढिले पडून जातात. सगळे जरी झालेला प्रयोग आहे आता काही एवढी तालीमची गरज नाहीये असं समज कलाकारांमध्ये येतं आणि थोडस मग ते जसं व्हायला पाहिजे की इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे या पद्धतीने ते इम्प्रूव्ह होत नाही. आणि म्हणजे आग्रहाची मला विनंती आहे माझ्यासोबत जे काम करतात त्यांनाही आणि बाकीचे दुसऱ्या ग्रुपमध्ये जे काम करतात त्यांनाही की अपराधला प्रयोग एकदा होतो प्राथमिक फेरी जर आपण विनर ठरलो तर त्याच्यावर उंची आपल्याला त्याच्यापेक्षा उंची गाठायची आहे. हे मनात ठेवून जर आपण तालीम केली आणि सलग तालीम जर सुरू ठेवली तर आपण ते नक्कीच करू शकतो आणि तिथेच आपण लोक इथे कमी करू शकतो. नमस्कार. माझा एक प्रश्न असा होता की आता या याच्यामध्ये आम्ही नवीनच कलाकार आहे तर आमच्यासारख्या नवीन कलाकारांना एक चांगला कलाकार होण्यासाठी तुम्ही काय म्हणजे कसं गाईड कराल? अरे तू चांगलाच कलाकार आहे नवीन माझ्याकडे एकदा माझ्या ग्रुपमध्ये आले की मग कोण नवीन काय जुना काही सगळे सारखेच असतात आणि मी सगळ्यांना सारखं ट्रीटमेंट देतो. हा मला वाटतं असं वाटलं की त्या कॅरेक्टरला मी मागे म्हणजे असं बोलता बोललो होतो की एखादं मला वाटतं की एखाद्या कॅरेक्टरवर जास्ती मेहनत आपल्याला घ्यायची आहे तर मी त्याला वेगळी वेळ देतो आणि वेगळा वेळही देतो आणि त्याच्याकडून मी तो वेळ घेऊन देतो. नमस्कार सर, मी वर्षा लोखंडे. मी एक शिक्षिका आहे आणि आपण बोलता बोलता आपल्याला प्रोफेसर व्हायचं होतं असं बोलले तर मी थोडी उशीर आली त्यामुळे मला काही ते कळलं नाही. तर तुम्हाला आता त्याबाबत रिग्रेट सुद्धा आहे की मी प्रोफेसर होऊ शकलो नाही. तर आपण अशी शिक्षण क्षेत्रात आपण कोणती क्रांती म्हणजे घडवू शकला असतात जर आपण प्रोफेसर होऊ शकला असतात तर हे मला जाणून घ्यायचं आहे. मी जर प्रोफेसर झाला असतो तर नक्कीच लोकप्रिय प्रोफेसर झाला असतो विद्यार्थ्यांमध्ये. कारण मला खूप आवडतं म्हणजे आताही माझ्या टीम मध्ये खूपशे लोक माझ्यापेक्षा वयाने खूप कमी आहे पण मी त्यांच्यासोबतही मला कधी ऑड वाटत नाही किंवा त्यांनाही ऑड वाटत नाही की मी त्यांच्यासोबत आहे मला सर आहे थोडे मोठे आहे वयाने मोठे आहे. कारण मी त्यांच्यासोबत त्यांच्यासारखाच वागतो आणि त्यांनाही आपलं करून देतो. हे माझ्याच म्हणजे आता ते गुण म्हणा की काय म्हणा पण ते माझी सवय आहे की कोणताही कलाकार माझ्यापेक्षा सिनियर असेल
तर मी त्यांच्यासारखा त्यांना मान सन्मान देऊन बरोबर त्यांच्याशी पण ट्रीटमेंट देईल त्यांना. आणि जे ज्युनियर कलावंत आहेत माझ्याहून वयाने कमी आहे त्यांच्यामध्येही मला कधीच वाटलं नाही की मी आता मी एवढा मोठा आहे नाही माझ्यापेक्षा खूप लहान आहे ते मी त्यांनाही जाणवू देत नाही आणि मी स्वतःही ते म्हणजे मनात ठेवत नाही. प्रशांत दादा, आपल्या मुलाखतीमधून आपण जो आतापर्यंत जो नाट्यप्रवास आपण उलगडून दाखवला त्याच्यातनं आपण लष्कराच्या भाकरीच आपण पाहतोय. एक साधारणतः असा एक सूर आहे, आपला अनुभव फार मोठा आहे, रंग आहे. तर आपण ही आपली जी नाट्य रंगभूमी आहे हिला व्यावसायिक रूप द्यावं असं कधी आपल्या मनात आलं का? कारण आपण एक व्यापारी आहात आणि आपल्याकडे तो अनुभव पण आहे. तर आपण एक व्यावसायिक रंगभूमीच्या अनुषंगाने काही आपल्या भविष्यातील काही योजना आहे का किंवा आपलं काही म्हणजे त्या बाजूने आपण विचार करतात? तुमच्याचा विचार येतोय मनात. याचं म्हणजे तेव्हा आधीच उत्तर दिलेलं येतं की व्यावसायिक रंगभूमीवर आपण जर गेलो तर आपल्याला पैसा खूप उभा करावा लागतो आणि मग उभा केल्यानंतरही नाटक उभे केलं तरी आपल्याला बघायला लोक येणार की नाही हे मनात शंका आहे. किंवा मग एक तर असं करावं लागतं की एखादा मोठा आर्टिस्ट तिथे नागपूरच्या लोकांनी प्रयोग केले आहे, एखादा नावाजलेला आर्टिस्ट आपल्या ग्रुपमध्ये आणायचा आणि मग त्याच्यासोबत अभिनय करून मग त्याला ते व्यावसायिक ते फिरवायचं. असे प्रयोग झाले पण खूपसे ते सक्सेस झाले नाही. 1-2 प्रयोग झाले, 4 प्रयोग झाले आणि बंद झालं आणि पैसा खूप अडकून असतो. त्यामुळे मी असंही सांगतो की आपली जी मानसिकता आहे आपण जे इथे करतो, मी तुम्हाला असंही सांगतो की कांदा नाटक आम्ही जेव्हा नाट्यगृहात प्रेझेंट करायला गेलो तिथे 100 रुपयाचं 200 रुपयाचं तिकीट द्यायला आमच्याकडून लोक तयार नसते. अरे 5 असायचं देणं, आपल्या जवळच्या लोकही असे म्हणतात अरे 5 असायचं देणं, पण हे विचार करत नाही की अरे लोकल कलाकार आहे, 40 कलाकारांचा एक संच आहे. आपण लोकल 40 लोकांना बघायला आपल्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी 100 रुपये 200 रुपये जर खर्च केले तर काय फरक पडतो. पण ही मानसिकता अजूनही नाही आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो आणि हा अनुभव मला खूप जादा आलेला आहे. शेवटी मग पासेस वाटून किंवा फोन कॉल करून गर्दी जमवली लागते नाटक बघायला. पण असं पैसे देऊन लोकल कलाकारांना बघायला अजूनही तयार होत नाही आणि इथेच आपण बघतो जोपर्यंत आपली मानसिकता आपण बदलत नाही तोपर्यंत हे शक्य नाही. पण दोन रंगभूमी आता आपल्याकडे यशस्वी आहेत, एक वडसाची रंगभूमी आणि नवरगावची रंगभूमी. तर थोडंसं आपण त्या बाजूने जर नियोजन आणि बाकीच्या गोष्टी जर केलं तर कदाचित नवरगावची रंगभूमी ते आधीपासून त्या झाडीपट्टीत मोडलेलं आहे. त्यांचा जो रंगकर्म आहे तो झाडीपट्टीच आहे आणि त्यांनी ते सक्सेस केलेले आहे. त्याची म्हणजे झाडीपट्टी ते इतकी हिट आहे की त्याला पुण्याला जाऊन नाटक करेल तरी त्यांचे काही लोक आहेत झाडीपट्ट्यात राहणारे की आता पुण्याला जे राहतात तर ते त्यांचं नाटक बघायला नक्की येतं. कारण सदानंदजी बोरकर आहे त्यांचं म्हणजे बरंच आहे की सदानंदजी बोरकरचं नाटक आहे म्हणजे ते राहायचं त्यांचं एक नाव झालेलं आहे झाडीपट्टी. पण ते सगळे व्यावसायिक रंगभूमीवर म्हणजे व्यावसायिकच नव्हता लागेल त्यांना. त्यांनी कधी हौशी म्हणून काम केलेलं नाही. आधी त्यांना म्हणजे म्हटलं तर त्यांना खूप हौशी करत होते, व्यावसायिकच होते. कारण त्यांचा बेसच व्यावसायिक ते प्रत्येक गोष्ट त्या पद्धतीने विचार करतो आणि आपण हौशी म्हणून विचार करतो त्यामुळे मागे राहतो. मला तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न असा आहे की आता गेली जवळजवळ 4 दशक म्हणजे 40 वर्ष तुम्ही रंगभूमीशी हौशी रंगभूमीशी जोडलेले आहात. अभिनेता म्हणूनही तुम्हाला आता तांडासाठी पारितोषिक मिळालेलं आहे आणि दिग्दर्शक म्हणून तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलंच आहे. अशा परिस्थितीमध्ये हौशी रंगभूमी किंवा व्यावसायिकचा मुद्दा आता निघाला म्हणून पण प्रायोगिक नाटक करण्याचा तुमचा काही विचार आहे का किंवा ती ओळख आपण आता चंद्रपुरात तसा काही प्रयोग करावा असं तुम्हाला वाटतं का? दुसरं अजून जो म्हणजे लगेच सलग दुसरा प्रश्न विचारते आणि थांबते. समाज माध्यमांचा नवीन कलावंतांवर परिणाम होतो का? कारण इझी फेम ही जी गोष्ट आहे की तुम्ही 10-15 सेकंदांची रील करा, स्टेटसवर टाका किंवा तुमच्या कुठल्याही समाज माध्यमाच्या अकाउंटवर टाका, तुम्हाला पटापट लाईक मिळतात, पटापट प्रसिद्धी मिळते. या गोष्टीचा नाटक हे इझी फेम देणारं माध्यम नाही आहे. तुम्हाला 6-6 महिने तालीम करावी लागते आणि मग त्याचा प्रयोग होतो. त्या प्रयोगातही तुम्ही काउंट झाले पाहिजे प्रेक्षकांच्या मध्ये. तर नवीन कलावंत जे आहेत तुम्ही म्हणालात की त्या तालमीमध्ये सातत्य, गांभीर्य आणि
काय म्हणतात त्याला पाहिजे तो सिरियसनेस, मग संवाद पाठ करणं असो, योग्य विरामचिन्ह हे करणं असो किंवा आवर्जून वाचन करणं असो, ह्या सगळ्या गोष्टींवर समाज माध्यमांचा परिणाम होतो का? की मोबाईल नावाचं यंत्र जे हातात आलं आहे त्याने नवीन पिढीच्या, नवीन अभिनेत्यांवर, नवीन म्हणजे येऊ पाहणाऱ्या लोकांवर काही परिणाम केलेला आहे का?